आपण आता इंग्रेडियंट्स बघूया. रवा, मिरची, अद्रक, कोथिंबीर, मीठ आणि चिली फ्लेक्स. तर आज माझी मम्मी बनवणार आहे मेंदू वडा, रवा मेंदू वडा. तर ते वेगळंच आहे बघू. मम्मीने पाणी गरम करायला ठेवलं. आता त्याच्यात मिरची टाकली गरम पाण्यातच डायरेक्ट. आणि गाईज माझ्या मम्मीने डिटॉक्स वॉटर बनवलं. मम्मीने खूप बघितलेलं आणि मी पण खूपदा बघितलेलं. तर आज माझ्या मम्मीने बनवलं आहे ते. आम्ही थोड्या वेळाने ट्राय करते, तुम्हाला सांगू कसं आहे. खूप इझी आहे हे. आपली स्किन हायड्रेट होणं खूप चांगली आहे स्किनसाठी. तर आता मम्मी त्याच्यात चिली फ्लेक्स टाकते. साधं पाणी घ्यायचं, त्याला बॉईल करून त्याच्यात सगळं टाकून चिली फ्लेक्स वगैरे. आणि आता मीठ टाकायचं. इथे मम्मीने हे केलं आहे. बाहेर खूप ऊन पडलं. आता सगळं खूप ऊन असतं. आता सगळ्यांची परीक्षा पण येईल. आणि त्याच्यात मम्मीने टाकलाय रवा. उपमासारखं होईल. उपमामध्ये पण चिली फ्लेक्स नाही टाकत. मला दिसायला तर हा उपमासारखाच वाटतोय. मस्त मिक्स करायचं. त्याला चांगलं मिक्स करायचं, म्हणजे पाणी खायला नाही पाहिजे. आता त्याला थोडा वेळ अशी वाफ द्यायची. 2-3 मिनिटं अशी वाफ द्यायची त्याला. आणि गॅस तर आता मम्मी काढून घेतलंय. एकदम हे झालंय तो चिकट, हो ना. त्याला असं 2-3 मिनिटं स्टीम होऊ द्यायचं, म्हणजे आपण त्याचे असे गोळे बनवू शकतो. आता याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, म्हणजे आपण त्याचे गोळे बनवू शकतो. तुम्ही बघू शकता खूप असं स्टिकी झालं. माझ्याने पण होत नाही आहे. हां, आता मम्मीने कढई घेतली आणि त्याच्यात तेल टाकलं आणि थोडा वेळ गरम होऊ द्यायचं. तर गाईज मम्मीने असं प्लॅस्टिकची बॅग लावून घेतली, कारण की हे खूप गरम आहे म्हणून चटका लागतो. तेल गरम होतं. तर गाईज आपला मेंदू वडा कसा असतो, पण तो याच्याने बनतो. कशाने? मैद्याने वगैरे बनतो. सॉरी तो उडदाच्या डाळीने बनतो. हा रवा मेंदू वडा आहे. बॉल्स बनवायचे, त्याच्यात होल करायचा. खूप गरम आहे ना. थंड झाल्यावर नाही करू शकत. थंड झाल्यावर काय नाही. असे गोळे बनवत राहायचे. तेल गरम करून घ्यायचं. गाईज आता एक एक करून तेलात टाकेल. तेल गरम झालं.
खूप गरम होतं आता. ऊन एवढं आहे. वाव, दिसायला किती चांगले दिसत आहेत. हे चिटकले पण नाही, कारण की ते जे नॉर्मल मेंदूवडे असतात ना ते चिटकतात. हा रवावाला वेगळाच आहे. आता मम्मी अशी सेम प्रोसेस रिपीट करत जाईल. तर मी तुम्हाला हे सगळं झाल्यावर भेटते. गाईस, मेंदू वडे रेडी आहेत खायला. तुम्ही याच्यावर सॉस नाही तर खोबऱ्याची चटणी घेऊ शकतात. तर मी आता ट्राय करून बघेन. गाईस, आता आपण बघूया कसं झालंय. खूप चांगले झाले आहेत गाईस. तुम्ही हे ट्राय करू शकता. खूप चांगलं आहे आणि इझिली बनून जातं. आजच्यासाठी इथेच थांबूया. बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.